सगळीकडे होळीचं वातावरण असताना काही घरात मात्र वातावरण तंग आहे. का? 10वीच्या परीक्षा सुरू आहेत ना. युद्धाला जाणारा राजा आणि परीक्षेला जाणारा विद्यार्थी यांची दशा सारखीच. कशी? बघूया. येत आहेत सुसाट टीमचे कॅप्टन्स विशाखा, अंशुमन आणि जोकर ऋषिकेश. येस. तर आज एक्झामचा दिवस आलाच शेवटी. म्हणजे वर्षभर केलेला मेहनतीचं चीज व्हायचा दिवस. चीज काय बटर म्हणा ना तुम्ही. तुम्हाला सांगतो असं म्हणजे वर्ष 2 वर्ष या युद्ध संग्रामाची वाट पाहत होतो. बघताय काय तुमचा गैरसमज झाला काय? तुम्हाला वाटलं मी शाळेत चाललोय ना. मी नाही, माझा मुलगा रॅन्चो. रॅन्चो कळलं काय? काय त्याचं खरं नाव रविचंद्र. पण 3 इडियट पाहिल्यापासून ना रवीचा रॅन्चो कधी झाला मला माहितीच नाही. जबरदस्त. आणि माझी खूप इच्छा आहे की त्या 3 इडियट्स म्हटल्या रॅन्चो सारखा माझा मुलगा असा हुशार टॅलेंटेड व्हायला पाहिजे. मी एकटा का बरोबर रॅन्चो, ए रॅन्चो, ए रॅन्चो. हो 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 कशाला बोंबलताय? मेडिटेशन करतोय तो. अगं मग तू आतमध्ये काय करत होतीस? मी ना ते हो डॅड, मॉम गणपतीला धुवत होती. अरे गणपतीला धूत नव्हते, गणपतीला पाण्यात ठेवलं होतं. कशाला? कशाला म्हणजे काय? तुला पेपर सोपे जावे ना यासाठी. अगं पण गणपतीला पाण्यात ठेवून काय होणार आहे? अरे समजावा तिला. अगं त्याने पाया पडल्यानंतर तू पास होणार आहे ना. घे. डॅड 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 अरे चल 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 चल. अरे 8 वाजले. चल चल आपला उशीर झालाय. हो डॅड काय? अहो पेपर 11 वाजताय आणि आता 8 वाजले. एवढ्या लवकर काय करायचं जाऊन? काय करायचंय? ऑलरेडी उशीर झालेला आहे. बघ आधी सिद्धिविनायकाला जायचं, नंतर मग माहीमच्या दर्ग्याला जायचं, मग बँड्रा चर्चला जायचं. हो हो गावदेवी. आता कुठे? गावदेवीला जायला हवं. आधी बोलायला पाहिजे नाही, नाही, याला तुम्ही असं नाही, सगळीकडे जाणार आहे, आता गावदेवी गावदेवी जाणार आहे. Dad, काय चाललंय तुमचं? एक्झाम नंतर पिकनिकला जायचं असं ठरलंय ना आपलं. अरे गधड्या. अगं त्या हाताने पेपर लिहिणार आहे तो. मारतेस काय? असं असं कर असं कर असं कर असं कर असं कर. होतंय होतंय. हा पेन कसा तो पेन पेन. हा हलतो हलतो हलतो. हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असं ऐका मी काय म्हणते, जाता जाता गाईला चारा द्या. हो. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात. हो. याला चारा घातलास? हा, काय? आपलं याला दही साखर खायला घातलीस? हो 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 हे काय घे, घे, आणले घे, नाही. घे, हे बघ दही साखर घे. दही साखर घे. दही साखर. हे घे बाळा. आ, वा, 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 वा. सगळं नीट आठवू दे. हा हे हे काय? हे काय? ए हॅपी बर्थडे रँचो, हॅपी बर्थडे रँचो. काय? वाढदिवस आहे त्याचा आज. अगं नाही, जरा एक्झामला चाललंय ना, वातावरण हलकं करतोय विनोद करून. यांचे विरोध मला कधी कळायचे काय माहिती. चल सगळं येऊ दे रे बाबा. शाबास. हे बघ हे फुल खिशात ठेव आणि फुल कॉन्सन्ट्रेट करून लिही. आणि हा भैया काकाचा टिळा. हा? भैया काका माहितीये तुला? खूप मोठा होता रे तो, गणितात हुशार. बिचारा ऍक्सिडेंट मध्ये लवकर मेला म्हणून. नाही तर एक गणितज्ञ झाला असतो. गणितज्ञ कळलं तुला? हे बघ गणित आठवलं नाही ना की असं हात लावायचं असं, हा की लगेच गणित आठवतो तुला. पण मग मधल्या बोटानेच का? त्याला सवय होती ना. सवय होती ना टीका लावायची. लावला लावला नको ना डॅड प्लीज. इकडे 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 बघ. हे बघ दृष्ट करते बाई. हे बघ आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाराची, दुसऱ्या मुलांची, सरांची, बाईंची, कोणाची दृष्ट लागली असेल तर उतर दे ग बाई. 12 गावच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. वय महाराजा. माझो पोरगो परीक्षेत चाललो हा महाराजा. वय महाराजा. त्याची इडा पिडा टळू दे रे महाराजा. वय महाराजा. त्याचा काय चुकला असात? वय महाराजा. काय वय महाराजा? चुकला त्याचा? नाही. पूर्ण ऐकून घे. हा. त्याचा काय चुकला असात तर अपराध पोटात घाल रे महाराजा. वय महाराजा. त्या का सोपे प्रश्न येऊ दे रे महाराजा. वय महाराजा. एखादा कठीण प्रश्न येला आणि ह्याची बुद्धी नाही चालली तर आपोआप हात तरी चालू दे रे महाराजा. वय महाराजा. आणि एक शुभ बेंच मिळू दे रे महाराजा. वय महाराजा. भरभराट होऊ दे रे महाराजा. वय महाराजा. काय चाललंय मॉम डॅड तुमचं? अहो मी माझ्या गणिताचे कॅल्क्युलेशन विसरतोय. हो सर सर चल 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 चल. एक मिनिट कुठे? कुठे म्हणजे
अरे परीक्षा सेंटरला मी तुला सोडायला येतोय. नाही डॅड प्लीज नाही, नाहीतर मग त्या स्कॉलरशिपच्या एक्झाम सारखं व्हायचं. ही काय 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 झालं होतं स्कॉलरशिप? मला सांगितलं रे तुम्ही. अगं, अगं मॉम माहितीये तुला, मागच्या वेळेस डॅड मला सेंटरवर सोडायला आले होते ना, तर स्टुडंट समजून यांनाच आतमध्ये घेतलं आणि मला म्हणाले की मोठ्या भावाला परवानगी नाही म्हणून. आणि डॅड सुद्धा आय कार्ड दाखवूच तर काहीच बोलत नव्हते. काय हो असं करतात? अगं मला तरुण समजलं, मला बरं वाटलं. बाळा अभ्यास केलास ना व्यवस्थित? हो डॅड, 2 वर्षापासून नुसता अभ्यासच करतोय, दुसरं काहीच केलं नाहीये मी. काय परत बोल जरा. 2 वर्षापासून नुसता अभ्यास. मग आता काय करायचं? गधडा! अगं उजव्या हाताने पेपर लिहितो राहतो. अगं, हे हात 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 व्यवस्थित कर. पेपर पेन 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 असं काय करतो? आणि काय लिहिलेस तू? माऊली राजाराम काय लिहिलेस तू? आहे ते असू दे. तो लिहिणारा चुकला जरा. रविचंद्रच्या ऐवजी राजाराम दिला. आता जाऊ दे. ऐक ना, मी काय म्हणते, हे बघ नीट कॉन्सन्ट्रेशन कर हा. तू मी काय म्हणते, आणि हे सगळे मार्क मिळवणार आहे ते कोणाला मिळणार आहेत? 2 वर्ष अभ्यास केल्याचं कौतुक कोणाला सांगतोस? कोणाला मिळणार आहेत मार्क? मला, तुला का बापाला? नाही आम्ही मार्क मिळवलेत, पण लेट मार्क. हा तुझी बसची वेळ चुकू नये, शाळेची वेळ चुकू नये याकरता ऑफिसचे लेट मार्क घेतलेत, कळलं काय? मला अरे शिकवतोय. कार्ट्या, तुझ्यासाठी इतक्या वर्षात जे मी केलं नाही ना ते केलं. काय ग काय काय काय? घर का मला बाई ठेवली. हिला फक्त कारण हवं होतं बाई ठेवण्यासाठी. बस वा, बोलला तेच म्हटलं. तू नवरा बोलला कसा नाही माझा? काय? तुम्हाला काय वाटतं हो, हा शाळेत गेल्यानंतर मी काय आराम करते? बा- गप्प बसा. हा शाळेत जाईस तोवर ह्याच्या मागे 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 करत असते मी. तो गेल्यानंतर टीव्ही लावते. बरं टीव्हीवर बघते काय? तर निळ्या पडदा आणि मुंग्या. काय करतात? 2 वर्ष केबल बंद आहे. हो, शेजारच्यांच्या सिरियलचा आवाज ऐकते आणि मग आपल्या सिरियल मध्ये काय चाललंय याचा अंदाज घेते. कमला अशीच बघते मी रोज. बघितलं, हे सगळं तुझ्यासाठी. मग मॉम डॅड काय चालू काय तुमचं? माझ्या आवडीनिवडीचा विचार करूच नका मॉम डॅड तुम्ही. असं काय बोलतोस रे? आवडी निवडीचा विचार नाही? गधड्या, कॉफी आवडते म्हणून रोज रात्री 2-2 वाजता उठून हा अभ्यास करत असताना याला कॉफी देते. एवढं कॉफी नाही, एवढं पुरेसं नाही. 2 वर्षापासून सांगतो मला एक मोबाईल घेऊन द्या, पण तुम्ही. काय चाललंय तुझं? हा? हो हो हो, हात हात. अगं डावा हात आहे तो, कशासाठी वापरतो आपण? उठ, उठ, उठ. तुला टॅब घेऊन दिलाय. हा टॅब घेऊन दिलाय, पण त्याच्यात नुसतं काय अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच. मग कार्ट्या काय हवं होतं? गेम? हा? हे बघ तुझ्या क्लासला 1.5 लाख रुपये फी भरली आहे मी. मग? उगाच नाही टॅब दिला फुकट त्यांनी. बरं ते जाऊ दे, मरू दे. मला सांग, पट्टी घेतलीस? हा. खोड रबर घेतलास? हो. पेन्सिल घेतलीस? हा. हा कॅल्क्युलेटर घेतलास? हा. नेलकटर घेतलास? नेलकटर. आपलं करकटर घेतलास? करकटर? तुम्ही गप्प बसा. उगाच त्याला कन्फ्युज करू नका. केवढं पॅनिक होत आहे. जरा शांत व्हा. डोकं शांत ठेवा. ए, सगळं सामान घेतलंयस व्यवस्थित? हा, आणि ते हे घेतलं का पासपोर्ट? अगं पासपोर्ट काय बोलतीयस? थांबा. तो फॉरेनला चाललाय का? पॅन कार्ड घेतलंस ना? पॅन कार्ड कशाला? कशाला पॅन कार्ड? गप्प बसा ना जरा. सगळं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं गप्प बसा जरा. पॅन कार्ड नाही, पासपोर्ट नाही. थांबा, काय ते हॉल तिकीट घेतलं का? अरे डोळे काय मोठे करतोय? आईवर डोळे करतोस तू. आईवर डोळे करून दाखवतोस तू. नालायक डोळे करतो म्हणजे. हे शरम आईला. जरा थांबा. जरा शांत व्हा हो तुम्ही. शांत व्हा. ए, हॉल तिकीट घेतलंस का? हा, कुठे कुठे ठेवलेस तू? ठेवलेस कुठे? 3 झेरॉक्स केले होते ना मी. आठवलं. एक इकडच्या पायात, एक इकडच्या पायात, एक खिशात. हा, हा. आणि ओरिजिनल दप्तरात. दप्तर कुठे? दप्तर कुठे? दप्तर कुठे आहे दप्तर? कुठे आहे दप्तर? दप्तर कुठे? दप्तर अरे, कुठे आहे? अहो, दप्तर दप्तर कुठे? ठेवलं. डॅड तुमच्या पाठीवर आहे. आहे, हा? काखेत कळस आणि गावाला वळसा. आणा इकडे. हे घे. हा. आणि अरे ए तू याच्यामध्ये हॉल तिकीट ठेवलेस? अरे कॉपी समजून पकडतील तुला. काढून टाक. आणि ते द्या पेन द्या. पेन घ्या, हे पेन. हे काम कर. हे पेन्स ठेवून दे तुझ्या. डॅड अहो एवढे पेन कशाला? अरे म्हणजे काय, एखादा पेनानं दगा दिला तर, एखादा पेन लीक झाला तर? अहो डॅड पेपर लीक होतो, पेन लीक नाही होत. घ्या. हा बापाला शिकवणार? बघा. बापाला? हा बापाला शिकवतोस तू? मी पेपर लिहिला नाही कधी. अरे एखाद्या पेनाची शाई संपू शकते, पेनाची नीप तुटू शकते, पेनाच्या नाही मध्ये बदलू शकते. काय काय प्रॉब्लेम काय? अहो किती अभद्र बोलताय. शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली. जरा थांबा ना. अहो डॅड पण ठीक आहे ना, 20 कशाला, 5 ठीक आहे. अरे पण इतर 15 पेनांचा मूड गेला तर? ते म्हणाले आम्ही शाई ओकणारच नाही, तर काय करशील तू? काय करशील? दुसऱ्यांकडे भीक मागशील? नाही 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 नाही, चालणार नाही मला.
अजिबात नाही, इतरांकडे बघायचं नाही. हा. नीट लक्ष ठेव, नीट कॉन्क्रीट कर. आई मला खायला काहीतरी तिला कॉन्सन्ट्रेशन म्हणायचंय. हा. तिचं बिघडलंय त्याचा कशाला बिघडवते. हो हो सॉरी सॉरी, एक मिनिट थांब तू बाजूला हो. काय? एक मिनिट, मध्ये मध्ये येऊ नकोस रे. हे बदाम हा, स्मरणशक्ती वाढते, बुद्धी वाढते. एखादा प्रश्न अवघड आला की लगेच एक बदाम काढायचा आणि जिभेखाली ठेवायचा, चघळायचं. अगं मॉम, अगं एवढ्यामुळे बुद्धी नाही वाढत ग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला एक्झाम हॉलमध्ये काही खायला अलाउड नाहीये. अरे देवा, अरे बापरे, मग 3 तास खायचं काय या मुलाने? अरे बापरे, बाई गो, 2-2 तासाने खायची सवय लावली मी याला. काय बोलतेस तू. पण लागलं तुझ्या सांगायला फक्त. तुम्ही आता नाही नाही, थांब थांब थांब. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं नीट लिही. हा, जे जे प्रश्न सोपे वाटतात ना ते ते आधी लिही. हे बघ सण, तिथी, वार, जन्मवार, जन्मतारीख सगळं लक्षात ठेव. सध्या छत्रपतींच्या जन्मतारखेवरून जाम लफडी चालू आहेत. 2-2 तारखा आहेत रे. तू आणखीन तिसरी लिहून वाद वाढवू नकोस तुझ्या पाया. ओ डॅड, आज माझा मॅथ्सचा पेपर आहे. या, मुलाचा पेपर कुठला आणि तुम्ही काय सांगताय त्याला? हा, वा. पहिले ना ह्या नोट्स आहेत, हे बघ. याच्यामधली जी प्रमेय आहे ती नीट वाच, पुन्हा पुन्हा वाच. हे बघ मॉम, तू टेन्शन घेऊ नको. हा. हे प्रमेयाचं टॉपिक आहे ना, मी ऑप्शनला टाकलंय. काय बोलतो हा. अख्खा प्रमेयचा चॅप्टर तू ऑप्शनला टाकला. अरे हा काय मुलगा आहे? अख्खा धडा तू ए, काय झालं एवढं बेशुद्ध पडण्यासारखं? काय काय झालं, काय बोलतोस तू. अख्खा तो टॉपिक ऑप्शनला टाकलास. समजा त्याच टॉपिक वर प्रश्न आले तर काय उत्तर लिहिणार आहेस तू. सगळ्या मेहनतीवर पाणी. डॅड, हो काय चाललंय? काय उठा ना, उठा उठा डॅड, उठा. अहो उठा, काय चाललंय? काय हे मॉम, उठ ना. काय करतो? अहो एवढं टेन्शन का घेताय तुम्ही माझं? ऑप्शन नाही टाकणार सगळ्या मेहनतीवर पाणी. डॅड ऐकून घ्या. अहो 10वी म्हणजे काय सगळं आयुष्य नाहीये. आणि समजा मी नापास झालो, समजा. अहो समजा म्हणालोय मी डॅड, समजा. नाही समजा काय नाही. तू नापासच व्हायला पाहिजे. तू नापासच व्हायला पाहिजे. हे बघा, जरी मी नापास झालो ना तरी काही हरकत नाही, मी पुन्हा एक्झाम देईन. आणि जगातला प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये नापास होतोच, पण पुढे जाऊन तो यशस्वी झालाच नाही असं होत नाही डॅड. पण तुम्ही काळजी करू नका, माझा सगळा अभ्यास झालेला आहे. हा झालाय, तुम्ही काळजी करू नका आणि मला टेन्शन देऊ नका. नाहीतर पेपर लिहिताना मला टेन्शन येईल, कळलं? आता निघतोय मी. निघ. डॅड, मॉमची काळजी घ्या. आणि हा, मी परीक्षेवरून येईपर्यंत तुम्ही दोघे जण बेशुद्ध पडू नका, म्हणजे झालं. कळलं? येऊ मी. बेस्ट ऑफ लक तुमच्या दोघांना. काळजी घ्यायची. नीट जा रे बाळा. ऑल द बेस्ट ए! बाळा. आता काय? आमच्या सगळ्यांचं भवितव्य तुझ्या हातात आहे बाळा. हो. तूच करणार आहे सगळं हे, तूच. गणिमांचा भाऊ सगळं. काय? पणशीकर गणिमांच्या फौजेसारखं येणाऱ्या चाल करून येणाऱ्या त्या प्रश्नांवर तोटवून पहा. प्रश्नांच्या उत्तराचा फाडशा पहा आणि विजयश्री खेचू ना. ओ डॅड, तुम्ही मला एक्झाम सेंटरवर पाठवताय का रणभूमीवर? बाळा तुझी 10वी म्हणजे आमच्यासाठी युद्ध संग्रामच आहे रे बाळा. तुला सांगतो, तुझ्यासाठी क्लासेसची कित्येक वेळा तह केलेत आम्ही. अरे रात्र तुझ्यासाठी जागरण केली आहेत मी. झोपला का जागा आहे, झोपला का जागा आहे, झोपला का जागा आहे. मग या करता उगाच माझा गैरसमज व्हायचा. अरे तुझ्या इम्पॉर्टंट नोट साठी कित्येक ठिकाणी दूध पाठवलेत मी. मग अरे पट्टीपासून टॅब सारख्या अद्यावत शस्त्र दिली तुझ्या हातात. हे बघा आता- त्यामुळे विजयश्री खेचो ना. ठीक आहे, SSC भव. यशस्वी भव. ठीक आहे. येऊ मी आता. ये. बाय. हिची काळजी घ्या. बाय. जा बाळा, जा रे बाळा. हा, कळलं, चला. 98% मिळालेच पाहिजेत. काही झालं तरी 98% मिळालेच पाहिजेत. काय चाललंय तुझं? तो काय बोलला? इतकं समजावून सुद्धा तुझं तेच चालू आहे. प्रेशर 98%. 99 तरी मिळाले पाहिजे. नाही म्हणजे त्याशिवाय ऍडमिशन मिळणार नाही. मग
मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात आहे, बहुत बढिया. एक तर लिहिलं फार छान होतं हे स्क्रिप्ट, मला फार आवडलं. आणि अंशा तुझा परफॉर्मन्स हॅट्स ऑफ होता, व्हेरी गुड परफॉर्मन्स. विशाखा ॲज युजल एनर्जेटिक होती, मस्त होती. ऋषिकेश आज तू पण चांगली साथ दिलीस त्यांना. आणि सगळ्यात मस्त होतं यशस्वी भव, मला हा पंच खूप आवडला. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, अभिनंदन. आणि रेणुकाजी? मस्त परफॉर्मन्स तर तुम्ही केलं, पण तुमचं स्किट मला खूपच भावलं. कारण मी एक पालक असल्यामुळे माझ्या मुलांची इनफॅक्ट आता 7वी आणि 5वीची परीक्षा आहे, तरी माझ्या तुमच्यासारखी गत झाली आहे माझी. तर खरंच ह्या स्किटमधून पालकांना सूचना आहे की तुम्ही जरा शांत जर राहिलात तर मुलं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून आपलं काम करू शकतील. अपेक्षा उगाचच वाढवून ठेवून मग नंतर मुलांना अपयश जरी आलं तरी मुलं केपेबल असतात हे हँडल करणं, पण पालक जेव्हा केपेबल नसतात तेव्हा मग मुलं बिचारी हल्ली खूप प्रेशरमध्ये येतात आणि त्यामध्ये चांगलं कोणीही काम करू शकत नाही. तर हे तुम्ही अत्यंत उत्तमरित्या दाखवलं. कारण आता 10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, मुलं टेन्स असतातच, त्यात पालक डबल टेन्स असले की मग मुलांची काय गत होते ते तुम्ही दाखवलं. सो व्हेरी 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 गुड ॲक्ट, आणि फारच महत्त्वाचा असा ॲक्ट होता असं मला वाटतं. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस, सुपर. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. या SSC या यशस्वी परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. कुत्रा कधी कधी माहिती एकदम असं आय विल बेट हा कुत्रा वेडा झालाय. नाही वेळा नाही झाला. तो बोलतो कसलं टेन्शन नाही बाबा, पाठांतर नाही, काय नाही, स्किट नाही, फक्त बिस्किट. आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन, ट्रेन पकडून वाड्यावर या. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. होणारा जावई आपल्या तोला मुलाचा असावा असं प्रत्येक सासऱ्याला वाटत असतं, पण प्रत्यक्षात असं खरंच घडतं का? बघूया ही सासरा जावई भेट. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप आणि प्रसाद. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए चंदू ने मुझे आज घर पे बुलाया है. आजच्या गावात काय सॉलिड बंगला रे, 4-5 बिल्डिंग मस्त बनतील. आज आपण आपल्या सासऱ्याला भेटायला आलो. काय पण झालं तरी आज लग्नाची वार्ता करायची पक्की पाहिजे, पक्की. ए मी माझ्या सासऱ्याला भेटायला तुझ्याशी नंतर बोलतो, कळलं? काय बोलतो खरंच? हा हा अच्छा 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 अच्छा. नाही त्याला घेतो एकदम खपचीवाडीमध्ये घेतो मी. एक्सक्यूज मी, हा हा काय चाललंय इकडे? म्हणजे काय कोणाशी बोलतात? अरे साईड लाव ना. हा काय बोलत होता तू? हा अच्छा अच्छा अच्छा. अरे एवढा फालतोय तो खांडेकर? हॅलो, मीच खांडेकर. अच्छा हाच आहे का तो फालतू? काय चाललंय तुमचं? तुम्ही कोणाशी बोलताय तिथे? ते कुत्र्याबरोबर बोलतो, कुत्र्याबरोबर. असला फालतू टाइमपास करण्याऐवजी ना कामावर लक्ष द्यायला पाहिजे होतं, कळलं? जाता आलास ना तो कमोडचा स्क्रू फिट. कमोड यार, कमोन यार, मी तुला नेक्स्ट टाइम प्लंबिंगचं कॉन्ट्रॅक्ट देणार नाहीये. अरे मी काय पालांबर वाटलो का? मुळात प्लंबर असं काहीच नसतं, ते प्लंबर असतं, कळलं? हा तेच ते प्लंबर वाटलो का? प्लंबर? सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, मी विसरलो तुला. मी सकाळी 6 वाजता फोन केला. तू नारळ काढणारा, बरोबर? एक काम कर, मागच्या साईडला 7 नारळाची झाड आहेत, ती काढून घे पटकन. अरे मी नारळ घ्यायला आलोय, द्यायला नाही. नारळ? ह्या कांबळ्या वहिनी पण ना उठसूट वॉचमॅनला पाठवत असतात. हे बघ, वॉचमॅन आहेस ना, वॉचमॅन सारखे कपडे घालायचे, कळलं? वॉचमन आहे का मी? नाही, काय की परिस्थितीनुसार बदलावं लागलं असेल तुला. इट्स ओके. आता माझ्या साधारणतः कुत्रीचा फिरायचा वेळ झाला, तिला फिरवून आण जरा. एक काम करतो ना, मी तुझ्या पोरीला फिरून आणतो ना. माइंड युअर टंग. अरे मग काय मगा जर लावलं तू, वॉचमन बन, नारळवाला बन, काय लावलंय काय यार तू?
कोण आहेस कोण तू? अरे मी कोण आहे म्हणजे तुझ्या पोरीचा छावा लवण चंदूचा होणारा नवरा आणि तुझा जावई कळलं का? इकडे. कुठे मारली रे? कुठे मारली? तू माझ्या मुलीचा होणारा नवरा माझा जावई आरशात तोंड बघितलंस का? सकाळीच बघून आलो आजकाल लय मस्त दिसतो हा, छान हा, दिसतोय. हा. जर महिनाभराचा जेवढा खर्च आहे ना तेवढा खर्च माझी चंदू एका टायमाच्या पावडरवर करते, कळलं? अरे मग एवढा कशाला पावडर लावते ती? आहे ना गोरी कोणती आहे ना? आता एक शब्दही बोलायचा नाही माझ्या मुली. एक शब्द नाही 4 शब्द. चंदू आय लव्ह यू, चंदू आय लव्ह यू, चंदू आय लव्ह यू. तू आता इथून नाही गेलास तर माझ्या कुत्रीला सांगेन. हा 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 ती ना फुसफुशीत ना लुसलुशीत ना. लुसलुशीत नाही, तिचं नाव ल्युसी आहे, ल्युसी. हा हा किती त्रास होतो माहिती का ते लुसी बोलतात. जीप किती दातात अडकते लुसी. प्लीजच असं काहीच होत नाही, कळलं? बरं बोल ना मग तू बोल. सोप्पं आहे, ल्युसी. अडकली ना बोल ना. खरंच गेला नाहीस ना, मी तिला खरंच सांगे ना. चावते का? चावते ती? चावते? चावते. ती चावता चावता जेवते. जेवते पण ती मला चावणारच नाही तर. का म्हणजे तू ओळखतोस तिला? अरे ओळखतो म्हणजे तीच तर माझ्या खऱ्या प्रेमाची साक्षीदार आहे. चंदू तिला घेऊन आला होता ना तेव्हा लुसीला अशी बारदान टाकून उचलली आणि घेऊन गेलो. तेव्हा ती सोडवायला आली आणि मग माझा आणि तिला टाका भिडला माहिती का? एक मिनिट तू आमच्या ल्युसीला का उचललंस? का उचललो? अरे आपलं काम आहे, जॉब आहे आपला. काम म्हणजे काय करतोस काय तू? अरे मी भटकी कुत्री उचलतो. बीएमसी जॉबला आहे, खाड्या बदली आहे मी. चालतं, गेट आउट. तुझी लायकी आहे का माझ्या मुलीसोबत लग्न करायची? अरे ती डॉक्टरेट करते आणि तू एक साधा भटकी कुत्री उचलणारा. गेट आउट. कोण वाटलं कोण मी तुला? हे बघा सासरे बुवा. खबरदार मला सासरे बुवा बोललास तर. हे बघा भजनी बुवा. मध्ये भजनी बुवा भजन करतोय मी इथे, भजन करतोय. हे बघा बागुल बुवा. What the hell is it? अरे मग काय बोलू? अरे तिचं माझं झंगट चालू आहे ना. अरे तुझी भाषा झेंगट गॅटमॅट. हा स्वतःचा चेहरा बघ आरशात. अरे ती भटकी कुत्री पकडून ना स्वतःचा चेहरा पण रेबीज झाला, कुत्रा का झालाय बघ. तुझा चेहरा बघ. ते सोडा फोन होतं कुत्रा असतं ना असं वाटतं घापकन कोणीतरी तोंडावर लात मारे आणि तोंड पिचकलंय असा वाटतो तो चेहरा. तू कोणाशी बोलतोयस? काय बोलतोयस कळत आहे तुला? पण तू कशाला बोलला? तू बोलला म्हणून मी बोललो ना. फिटम फाट. ओके फाईन. ओके कूल डाऊन. हे बघ कदाचित खालच्या साईड दुसरे खांडेकर नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्या मुलीशी तुझा अफेअर असेल. तुझा काहीतरी गैरसमज होतोय, कळलं? अरे बाबा गैरसमज नाही. अरे तुला मगात धरणं दाखवतो, तू बघत का नाही? हे बघ काय बघायचं? तू आहेस बाजूला बघ. बाजूला माझी चंदू आहे. चंदूचा हात बघ कुणाच्या खांद्यावर आहे. अरे देवा, माझे सगळे संस्कार वाया गेले. अगं काय केलंस तू? हे आता टेन्शन घेऊन काय फायदा नाही. अरे मस्त वाटते ना एकदम. चंदू वेट्स मोती. काय तुझं नाव काय? मोती टॉमी पिसाळे. मोती टॉमी पिसाळे. मस्त आहे ना मोत्यासारखं नाही? मोत्यासारखं ना, कुत्र्यासारखं नाव आहे, कुत्र्यासारखं. तुझं बघ ना, तुझ्या हिचं बघ ना. चंदू कसं वाटतं ते? ए तिचं नाव ना चंद्रिक आहे. आम्ही लाडाने तिला चंदू बोलतो, कळलं? मग माझं पण मोतीलाल आहे, टॉमी लाल आहे आणि आडनाव पिसाळ आहे, कळलं? गेट आउट फ्रॉम माय हाऊस. गेट आउट. मी नाही तर सोसायटी वाल्यांना बोलू ना आधीच. अरे म्हणून तर कोण तुला उभं करत नाही तुझ्या असल्या वागण्यानं, माहिती का? तुला कसं माहित सोसायटी वाले मला उभं करत नाहीत ते? तुला कसं माहित? म्हणजे तो काळा आहे ना, काळू आहे ना, काळूने मला सांगितलं तुला कोणच उभं नाही करत सोसायटी. शिरसाट ना? हा. दर मीटिंग मध्ये माझ्याशी भांडत असतो तो. हायच तसा तो. अरे शिरसाट नाही रे, नाक्यावरचा काळू कुत्रा आहे ना, कुत्रा. तो मला बोलला. कुत्रा तुझ्याशी बोलला? अरे कुत्रा काय, तुझी कुत्री पण माझ्याशी बोलते. कोण? अरे लुसली आहे ना तुझी. लुसलुशीत नाही ती, लुसली. तू कशाला जीव तीच मला म्हणाली. ती मला काय म्हणली माहिती का? काय बोलली माहिती? भाऊजी. एक मिनिट. भाऊजी? हा कोण बोलला? हे बघ, तू जरी मला नाही ना तुझा जावई बनवला तरी तिने मला भाऊजी बनवलेला आहे मनोमनी, कळलं ना? ती मला म्हटली भाऊजी सांग ना कधी येणार भाऊजी, कधी येणार आमच्या झाड्याला भेटेल भाऊजी. जाड्या असं आमची ल्युसी बोलली? हा. शक्यच नाही, तू फसवतोयस. अरे असं काय नाही, तुला काही कुत्र्यांशी बोलता येत नाही, तू फसवतोय. अरे बाबा येतं मला, आई शपथ येतं बोलतं. तुला बघायचं कसं काय? मी तुला शिकवू शकतो. कसं तू सांगू शकतो? हा मामा दाखव. हे बघ, हे असं कुत्र्यासारखं बसायचं असं. हा. असं.
असं हा. बसायचं. बसा ना खाली जरा कुत्र्यासारखं. हा कसं काय हा तर तुम्ही कुत्रे आहे. हा मी लूत भरलेला, गोचडी बिचडी खूप खरूज बिरूज झालेली. हा घाणेरडा कुत्रा आहे. कोण कुत्रा? मी कुत्रा आहे. कसला आहे? मी रेबीज झालाय. हा. मी लुतबुतलेला एकदम. हा, हा. गोचिड झाला. हा गोचडी बिचडी. हा आता मी इथून येणार. हा, हा हा. आणि तू भुकायचा आणि मग तो काय बोलतो तो ते सांगायचा. मी येतो. हा अरे वाघ झाला ना. किती वेळा वाघ करणार? हा जरा कुत्र्यासारखं वाघ. कुत्र्यासारखं वाघ. कुत्रा मिस करून दाखवतो. तू या तुम्ही या. हा मी येतो. हा. ला 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 काय बोलला म्हणजे काय वाटतं काय बोलला असेल? तो बोलला असेल भूत दया करा, प्राण्यांना दगड मारू नका. नाही तो बोलला की जा मी अगोदरच टेन्शन मध्ये नाही तर काचकन चालेल तुला जा. असं बोलला. असं बोलला. आणि कुत्रा शेफ्टी हा. त्याला थंडी वाजते. नाही तो खुश झालाय. खुश झाल्यावर असं तर करतो. ओके कुत्रा माहिती कधी माहिती एकदम असं आय विल बेट हा कुत्रा वेडा झालाय. नाही वेणार झाला. तो बोलतो कसलं टेन्शन नाही बाबा, कसलं टेन्शन. पाठांतर नाही काय नाही, स्किट नाही, फक्त बिस्किट. सगळी कुत्र्याची भाषा येते मला. क्या बात आहे. म्हणजे तू कुत्र्यांना इझिली पकडत असशील ना. नाही यार कुत्रे मला बघून पळून जातात. मग काय करतोस तू? मग मी एक आयडिया केली. काय म्हणजे चंदू मला भेटायला येते ना, हा. लुसलुशीतला घेऊन. लुसलुशीत नाही नाही ते लुसी. हा. काय लुसी. हा तर तीच तिला घेऊन येते ना, तर मी तिला असं मोकळ्या जागात सोडतो. सोडल्यानंतर ना गप्पागप 4-5 कुत्रे आली असे गप्पागप आल्यानंतर मी त्यांना टाकून घेऊन जातो. तू माझ्या लुसीचा वापर भटके कुत्रे पकडण्यासाठी करतोस? चालतो इथून. अरे माझ्या मुलीचं लग्न बिलं काय करून देणार? चालतो इथून. हे बघा हे बघा काय चिडताय सासरे बुवा. कुठलं पण कामाने छोटं नसतं माहितीये. इमानदारीत केलं ना ते काम पण मोठं होतं ना आपण पण मोठं होतं. माहितीये का? कळलं का? तुम्ही बोलताय मला. अरे आम्ही तुमचं संरक्षण करतो म्हणून तुम्ही हाय व्यवस्थित. सकाळ संध्याकाळ कुत्री चावली असती ना तुम्हाला मग कळलं असतं. मग 28 इंजेक्शन घ्यायला लागली असती तुम्हाला. 1 मिनिट. 28 नाही 14 इंजेक्शन घ्यावे लागतात. तुला 28 घ्यायला लागतील रे, बाकीच्यांना 14 जाताच मोडशी. बाकीचे 14 जातील. असं आहे. मला वाटलं अरे मुलगी एवढी चांगली आहे पण बाप पण चांगला असेल, पण नाही. तू पण चालते डॉबरमॅनच्या कुत्र्यासारखी शेफ्टीसारखे विचार तुझी एवढीशे. चल 1 मिनिट थांब. काय आता काय? मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन, पण एका अटीवर. हे मोठी लोक आटीलाही घालतात यार. कोण टेन्शन येतं? हे बघ तुझ्याकडे वेगळे टॅलेंट आहे. हा प्राण्यांच्या मनात काय चाललंय ते ओळखण्याचं टॅलेंट आहे. मी ना तुला पेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट खोलून देईन. नवीन बिझनेस चालू करूया आपण. तू त्याचा प्रोप्रायटर. हा नाही पण ते पगार किती ते सांग. पगार प्रोप्रायटर रे. बुद्धीच तुझी एवढी. प्रोप्रायटर म्हणजे तू मालक. म्हणजे बाकीच्यांना तू पगार वाटायचा. हा ते काय पण असू दे, पण मी बीएमसीत कामाला जाणार. हा का? हा मग समाजाचं आपल्याला रक्षण करायचं आपली जबाबदारी आहे. बरं बाबा तिकडे जाणार. ते सकाळचे 2-3 तास कर. बाकीच्या उरलेला वेळ हे इन्स्टिट्यूट चालव. ओके ओके मग पक्का असं कर. पक्का म्हणजे चंदू इकडे ये. चंदू ये. आमच्या चंदूची चॉईस पण छान आहे. आणि ऑडियन्सची तुम्ही का चॉईस आहात हे पण आज कळतच आहे. तुम्ही सुपर परफॉर्म केलं. तू काय लिहितोस रे? खूप कमाल लिहितोस. काय खूप. म्हणजे कळत नाही. मकरंद सर कसा वाटला? चांगला एकदम मनोरंजक ॲक्ट होता. आणि संदीप तू नेहमीप्रमाणे सॉलिड बॅटिंग केलीस त्यामध्ये. आणि पशा तू पण आज पुन्हा भन्नाट एकदा कामगिरी. म्हणजे तुम्ही दोघं फार चांगले म्हणजे ते क्रिकेटमध्ये ओपनिंग जोडी असते ना ती मजबूत धावसंख्या उभी करते तसे तुम्ही मला नेहमी वाटता. फार छान, फार मनोरंजक. रेणुकाजी कसा वाटला? भाव खाऊन गेला संदीप. लेकिन प्रसाद
तेरी भी कोई तोड नाही आहे. फार सुंदर काम केलंस तूही आणि खूप 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 मजा आणलीत. आणि एक जे भाष्य तुम्ही केलं ते फार उत्तम होतं की कुठलंही काम छोटं नसतं, कुठलाही माणूस छोटा नसतो. अँड दॅट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल टुडे. त्यामुळे थँक्यू सो मच. मकरंद सर किती गुण? रेणुकाजी अभिनंदन, तुम्ही बसू शकता. हिंदी सिनेमामधली होळीची गाणी आपण नेहमीच ऐकलेली आहेत, पण आज इथे शूट होतंय मराठी सिनेमामधलं होळीचं गाणं आणि इथली हिरोईन वेगळेच रंग उधळतीये. नेमके काय रंग उधळते बघूया या शूटिंग मध्ये. वा 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 वा, वेलकम वेलकम जाकी विंगेट. ए कुठे चालली? तुम्हीच तर म्हणाल जाकी विंगेत. सॉरी 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 सॉरी, माझंच नाव आहे ना का, विसरले. सॉरी सॉरी. काय आजकाल ना नरगिस फाकरी आणि कल्की कोचलीर नावासारखे हिरोईन्स इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून या अशा हिरोईन्स आहेत ना स्वतःची नावं काही ठेवायला लागलेत. आणि नावं बदलून काही नाही होणार आहे. आणि तुला नावच बदलायचं ना तर ऑनस्टेज नावाच्या माणसाची लग्न कर. वाय निदान तरी तू स्टेजवर येशील आणि चांगला अभिनय करशील. हे बघ ते महत्वाचं नाही. इथे आपण काय करायला आलोय? शूटिंग करायला. ओके आज आपला डान्स गाण्याचं सॉन्ग आपल्याला शूट करायचं. ओके सगळी तयारी झालेली आहे. तर सीन असा आहे की हिरो आणि हिरोईन म्हणजे तू असं जवळ येऊन डान्स करतो. सर चान्स मारू नका, मला कळतं. चान्स मारायचं नाही. मी हिरोईन आहे. यू आर नॉट हिरो. अँड वेअर इज मेकअप मन? येतो अँड वेअर माय बॉय? हे कोण आहे रे उधर? बॉय को भेज. हे बघ बेबी तुझा बॉय येतो तो म्हणता आपण जरा गाणं समजून घेऊया. काय गाणं? आय एम व्हेरी फास्ट. या डार्लिंग आय नो यू आर सो फास्ट. गावठी नॉट दॅट फास्ट. उपास. उपास माझा उपास आहे. माझा उपास आय वॉन्ट दॅट होमिओपॅथिक खिचडी. होमिओपॅथिक खिचडी? दॅट गोल गोल व्हाईट व्हाईट साबुदाणा खिचडी. देअर यू आर. अँड किस ऑफ रताळा. ए मी बॉय नाही आहे. मी कोण आहे माहितीये का? डायरेक्टर आहे. डायरेक्टर. आले मोठे. कुठे कुठे? नॉट दॅट. आले मोठे कंडक्टर. कंडक्टर नाही त्याला डायरेक्टर बोलतात. डायरेक्टर. असाल आय एम ऑल्सो अँड क्वीन. अँड क्वीनच्या आधी अँड लागतं. यू डोंट नो AEIOQ वोवेल्स. असं तुला ओवेल्स ना स्वर नाही माहिती सर. हे बघ ते महत्वाचं नाहीये. इथे आपल्याला डान्स बसवायचा की नाहीये. मी ना मोठ्या कोरिओग्राफरला इथे बोलवलेलं आहे. ओके हु आर यू सी? ऋषी नाही योगिनी आहे. येस. हॅलो मॅम. हॅलो सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नचवानी बेबी. थँक्यू. ते पाठ आहे तुझे? Yes, sir. ओके या इथे. हे Yeah. बघ ही तुझ्या मागे डान्स करणार आहे. आय डोंट लाईक. माझ्या मागे नाचलेलं अजिबात आवडत नाही मला. माझ्या मागच्या ज्या बॅक डान्सर असतात त्यांना सुद्धा मी माझ्या फ्रंट मध्ये नाचायला लावते. आय जस्ट हेट स्टॅबिंग इन फ्रंट ऑफ मी. माझी तार सटकायला लागलेली आहे. नाही. पेशन्स संपलेले आहेत. हिला सांग आता आय विल मेक वस्त्रहरण. सर मी काय म्हणते आपण जरा होळीचं गाणं ऐकूयात का? म्हणजे जरा स्टेप मला रिकलेक्ट करता येईल. चालेल चालेल. ओके या. बेबी क्ले साऊंड ऍक्शन. कट इट. ओके ओके Okay, sir. Okay. ओके ओके. Done, sir. Done. ए चालू कर तू. चल. ओके सर या. बेबी यू आर रेडी? Yes. सी आता वर्डिंग असं आहे होळीला पुरणपोळी मी खाते. One sec. डू ज्यूस मंगाव. बेबी क्ले ज्यूस मंगाव. यू कॅरी बॅग. कॅरी बॅग मधून ज्यूस मंगाव. सर शी वॉन्ट्स टू से मी कॅरी ऑन. कॅरी बॅग नाही. करेक्ट. यू आर देअर. ओके ओके. सी बेबी आधी आपल्याला होळी दाखवायचंय देन पुरण. वन सेक. छत्री मंगाव. बेबी के लिए छतरी मंगाओ. यू कॅरी बॅग. कॅरी बॅग में छतरी मंगाओ. सर त्यांना म्हणायचंय मला की यू कॅरी ऑन. करेक्ट. येस करेक्ट. हां ओके. सर आता काय करूयात माहिती का आपण आहे ना होळीचं पहिलं जे सेंटेन्स आहे ना ते choreograph करूयात. वन सेक. माझ्यासाठी हे तू झालं ना की मला मिस कॉल दे. सर नकाच. सर इकडे या. सर इकडे या. तुम्ही असे चिडू नका. रिलॅक्स व्हा. बेबी सगळं खायला प्यायला मागून झालं Yes, असेल तर आपण yes, सुरू yes, करूया. yes, yes. ओके रेडी आहे? आय शो यू फर्स्ट स्टेप. ओके होळीला पुरणपोळी मी खाते. ओके सी होळी पू रण पोळी मी
आहे. इज इट क्लिअर? येस येस. ओके, सो कॅन वी स्टार्ट? येस. 1 2 3 साऊंड. होळीला पुरणाची पोळी मी खाते. स्टॉप. बेबी, आपल्याला खेळायची होळी, जाळायची होळी नाही करायची. ओके, क्लिअर? कॅन वी स्टार्ट? हां. ओके, 1 2 3 साऊंड. होळीला पुरणाची पोळी मी खाते. मुलांच्या टोळीला कट इट सर. वो मेकअप मन को बुलाओ ना सर, वो बहुत मेकअप जा रहा है, खराब हो रहा है, से बहुत अवघड है सर. बहुत अवघड है, इतना सब करेगा मतलब वो मेकअप खराब होता है सर. बेबी कसं माहिती आपली डान्सिकल फिल्म आहे की नाही हा. मग तुला जागेवरून थोडंसं हलावंच लागणार आहे. कुठे चालली? जागेवर हालायचं म्हणाल पापणे हलवण्याच्या स्टेप पापणे हलवण्याच्या स्टेप पापणे अशा अशा अशा. मी ना डोळ्यांचा क्लोज लावीन पण काहीतरी स्टेप बसवा. सकाळी 7 वाजल्यापासून शिफ्ट लावलेली एक स्टेप बसलेली नाहीये. मी डायरेक्टर आहे, मी प्रोड्युसर आहे, मला हार्ट अटॅक आहे, मी मरेन. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बसा. सी बेबी, आपण एक काम करूयात, आपण साऊंड नको घेऊयात. विल डू ऑन काउंट्स. ओके, 1 Yes, 2 3 that's fantastic, ओके, दॅट्स fantastic, इझी. yes. ओके, सी देसा 1 2 3 1 2 1 2 3 1 2 3 3 2 1. सर स्वतःच किती कन्फ्यूज आहे सर. मला पण कन्फ्यूज करते. एक तर ऑलरेडी माझं मॅथ्स कच्चं आहे. मॅथमॅटिक्स. हे बघ मेजवानी. सर, काय नाव? नचुआ. हा नचवानी. हे बघ काउंटिंगचा प्रॉब्लेम आहे ना. हो सर, काउंटिंगचा प्रॉब्लेम आहे. मग बदल ना, काहीतरी वेगळं कर ना. ABCD विल डू. ABCD काउंटिंग तू बसवर काय टॅलेंटेड आहे सर, का? थँक्यू. बेबी, हां, नाऊ कॉन्सन्ट्रेट. Yes. 1 2 3 आपण काढून टाकूया. Okay. विल डू विथ ABCD. Yes, ओके yes. ओके, वॉच मी. हां, ABC CBD BCD ABCD CBD E. हे काय सर? ABC CBD BCD BCD D. सर ट्राय मी. सर, मला चेअरवर बसू दे माझ्या. रेडी? बेबी, यू रेडी? येस. ओके, हां. 1 2 3 स्टार्ट. ABC CBD बेलापूर. इथे ये. हा फ्लोर मी साफ केलाय ना तुझ्यासाठी. इथे ये. बस बस. थँक्यू सर. खूप दमली आहे. सकाळपासून किती स्टेप केलेत. ओय, जीप संपली माझी. माझी पण जीभ संपली. पॅकअप पॅकअप पॅकअप. आता आपण काही शूट करायचं नाही, दमले आहे ना. आता बरं आजचं शूट आहे ना 2 दिवसांनी. परवा किंवा आपण पुढच्या महिन्यात केलं तर चालेल. सर तुम्ही असं काय करताय सर? नाही तू किती आग्रह केला तरी मला तर पुढच्या महिन्यातच शूट मी करायचं. तुम्हाला तेच मगापासून सांगायचा प्रयत्न करत होते सर. तुम्ही आता शूट करूच नका. तसंही मला ना लंडनला जायचंय माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला. थर्ड. हिला ना थर्डच द्यायला पाहिजे. व्हॉट सर? काही नाही तू जा आणि येऊच नको. व्हॉट सर? आपलं जा आणि सावकाश आहे सावकाश. हा ठीक आहे. चलो आय एम गोइंग बाय. आय माय लंडन बाय. ऑल द बेस्ट सर. बाय. 2 3 4 ही अजून थोडा वेळ थांबली असती नाही आय माय काढली असती मी. सर, व्हॉट अबाउट अ फिल्म सर? तेच मला कळत नाही आता फिल्मचं करायचं काय. म्हणजे मला अशी मुलगी पाहिजे ना की ती पटकन स्टेप असं पिकअप करेल आणि सुंदर पण दिसायला पाहिजे. म्हणजे आता वेळ वाचला पाहिजे, म्हणजे पैसे वाचले पाहिजे. येस तूच सर मी तूच माझ्या फिल्मची हिरोईन. बघ मला असं वाटतं की माझ्या फिल्मला तूच न्याय देऊ No, शकते. sir, ओके no, ओके. sir. नो तूच. सर. स्टेप 5 आहे. येस सर. ओके आपण सुरू करूया. Yes, sir. लाईट कॅमेरा साऊंड ऍक्शन. स्पॉट दादा, ज्यूस लेके आना प्लीज. हे डायलॉग नाहीये. कम ऑन यार, कसलं गरम होतं. एसी लावायला सांगा ना प्लीज यार. हा डायलॉग नाहीये. 1 मिनिट. वेर इज माय डान्स कोरिओग्राफर? काय कॉस्ट्युम्स आहेत यार. कम ऑन यार, तिला बोलवा प्लीजच. ओके, मला कंटाळा आला. 1 मिनिट, मी माझ्या व्हॅनिटीत जाऊन बसते. मला प्लीज निरोप द्या. बाय. कम ऑन. मला आता कळालेलं आहे हिरोईन या शब्दातच गडबड आहे.
आता माझ्या फिल्म मध्ये हिरोईन नसणार, आता मीच हिरोईन, मी डायरेक्ट करणार, मीच हिरोईन करणार. साऊंड मनोरंजक ॲक्ट होता तुमचा. नमू तुझं बेअरिंग फार चांगलं होतं. एकतर चुकीचं इंग्रजी सातत्याने बोलणं खूप अवघड असतं, पण तू ते लिलया सांभाळलंस. आणि दुसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे ते खुसखुस करत होतीस ना, तर बऱ्याच हिरोईन्सची मला आठवण येत होती असं बघताना. बऱ्याच नायिका आहेत त्याच्या खुसखुस, पण एकंदरीत ते छान होतं. योगिनी तू भन्नाट आहेस, म्हणजे तू फारच छान. एक तर तुझा रिदम पण चांगला होता आणि तुझी एनर्जी पण फार चांगली होती. शशा, ॲज युजल तू एनर्जीचा धबधबाच आहेस, त्यामुळे तुला कमी करायला लागणार. एखाद्या दिग्दर्शकाने तुला दिग्दर्शित केलं त्याला तुला कमीच करायला लागणार, बाकी काही नाही आहे. आणि एकंदरीत एंटरटेनिंग ॲक्ट होता. मकरंद सर, मार्क किती द्याल? रेणुकाजी, थँक्यू सो मच. बसू शकता. मित्रांनो, या आठवड्याचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेत. आता आपण आपल्या लाडक्या जजेसना विचारूयात त्यांना कसे वाटले परफॉर्मन्सेस. खूप छान. म्हणजे हा आठवडा तसा रंजक आणि रंगतदार होता. फारच एनर्जेटिक परफॉर्मन्स आणि फार वेगळे विषय हाताळले. आणि मला सगळ्यांचंच काम या आठवड्यात फार आवडलं. हे मला पहिल्यांदाच असं वाटतं की असं सगळेच जण खूप चांगले होते. आणि खरं तर आम्हाला या आठवड्यात निकाल म्हणजे तसा तो फार कसा आपण अगदी एखाद दुसऱ्या धावेने जिंकतो तशा टाईपचा हा निकाल आहे. म्हणजे बोंगाट टीम पुन्हा विनर आहे. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फारच अप्रतिम झाले, त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. एस्पेशली आशू वनिता, तुमचा परफॉर्मन्स आणि हॅट्स ऑफ परफॉर्मन्स जो ह्या आठवड्यातला होता तो म्हणजे ऑफकोर्स योगेश आणि प्राजक्ता ह्यांचा होता. दॅट वॉज रिअली आउटस्टँडिंग. आणि मला खरंच आनंद होतो आहे की कॉमेडीची बुलेट ट्रेनचा स्तर अजून आपण वाढवत जातो आहे. म्हणजे मला वाटतं की आता काही दिवसांनंतर आपण गुण बदलून 15 ठेवायला पाहिजेत, कारण स्तर आता वाढलेला आहे, तर गुण पण वाढले पाहिजेत. मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात अशीच धमाल, मस्ती, दंगा, कल्ला करण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.